सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक आहे. खरीप हंगामाला आता सुरुवात झाली आहे. मान्सूनचा आगमन देखील आता राज्यामध्ये झाला आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये पीक प्रक्रिया का केली पाहिजे, पीक प्रक्रियेचे काय फायदे याविषयी माहिती बघितली होती. आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाच्या पेरणीनंतर व उगवण्यापूर्वी आपण कुठल्या प्रकारच्या तणनाशकाचा व बीजनाशकाचा वापर करू शकतो याविषयी सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तसेच तणनाशक फवारताना आपण कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर घुगे, शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पिकामध्ये उगवण्यापूर्वी आपण डायक्लोसोलम घटक असलेले जसे की डाऊ अॅग्रो सायन्स कंपनीचे स्ट्रॉंग आर्म, टाटा कंपनीचे मार्क तसेच धानुका कंपनीचे दबोच या बीजनाशकाचा वापर करू शकतो. या तिन्ही बीजनाशकामध्ये सेम घटक आहेत, स्ट्रॉंग आर्म, दबोच, मार्क. या तिन्ही बीजनाशकाचा डोस 12.4 ग्राम प्रति एकर याप्रमाणे आहे. आपल्याला 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये या बीजनाशकाची फवारणी आपल्या शेतामध्ये करायची आहे. पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आत आपल्याला फवारणी करायची आहे. तूर, सोयाबीन, भुईमूग अशा तिन्ही प्रकारच्या पिकामध्ये आपण या बीजनाशकाचा वापर करू शकता. या बीजनाशकामुळे आपल्याला लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारच्या तणाचे नियंत्रण भेटते. यानंतर शेतकरी बांधवांनो, फ्ल्युमिऑक्साजिन घटक असलेले सुमोटोमो कंपनीचे सुमिमॅक्स याही बीजनाशकाचा वापर आपण करू शकतो. या बीजनाशकाचा एकरी डोस 100 ml प्रति एकर याप्रमाणे आहे. 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला या बीजनाशकाचा वापर करायचा आहे. या बीजनाशकाचे तूर या पिकावर लेबल केलेले नसल्यामुळे जे शेतकरी बांधव सोयाबीन पिकासोबत तूर हे आंतरपीक घेतात अशा शेतकऱ्यांनी या बीजनाशकाचा वापर आपल्या शेतामध्ये करायचा नाही. या देखील बीजनाशकामुळे आपल्याला लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारच्या तणाचे नियंत्रण भेटणार आहे. यानंतर सल्फेंट्राझोन आणि पायरोक्सासल्फेन घटक असलेले FMC कंपनीचे ऑथोरिटी नेक्स्ट याही बीजनाशकाचा वापर आपण सोयाबीन पिकामध्ये करू शकतो. या बीजनाशकाचा लेबल क्लेम हा ऊस आणि सोयाबीन अशा दोन प्रकारच्या पिकामध्ये आहे. या बीजनाशकाचा एकरी डोस 500 ग्राम प्रति एकर याप्रमाणे आहे. 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला बीजनाशकाचा वापर करायचा आहे. पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आत आपल्याला बीजनाशकाचा वापर करायचा आहे. या देखील बीजनाशकामुळे लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारच्या तणाचे आपल्याला नियंत्रण भेटणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपण पेंडामिथिलिन घटक असलेले जसे की UPL कंपनीचे तो सुपर, टाटा रॅलीज कंपनीचे पॅनेडाग्राइन तसेच BSF कंपनीचे स्ट्रॉम एक्स्ट्रा याही बीजनाशकाचा वापर आपण सोयाबीन पिकामध्ये करू शकतो. या बीजनाशकाचा वापर आपण सोयाबीन आणि कापूस अशा दोन्ही प्रकारच्या पिकामध्ये करतो. या बीजनाशकाचा डोस 700 ml प्रति एकर याप्रमाणे आहे. 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला या बीजनाशकाचा वापर करायचा आहे. शेतकरी बांधव, सोयाबीन मध्ये तूर हे आंतरपीक घेणार आहे अशा शेतकरी बांधवांनी स्ट्रॉंग आर्म, दबोच आणि मार्क या बीजनाशकाचा वापर करायचा आहे. जे शेतकरी बांधव सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक घेत नाही असे शेतकरी बांधव सुमोटोमो कंपनीचे सुमिमॅक्स, FMC कंपनीचे ऑथोरिटी नेक्स्ट तसेच धानुका कंपनीचे दबोच, टाटा कंपनीचे मार्क व डाऊ अॅग्रो सायन्स कंपनीचे स्ट्रॉंग आर्म तसेच पेंडामिथिलिन घटक असलेले जसे की UPL कंपनी तो सुपर, BSF कंपनी स्ट्रॉम एक्स्ट्रा व पॅनेडाग्राइन अशाही बीजनाशकाचा वापर आपण सोयाबीन पिकामध्ये करू शकतो जेव्हा आपल्या सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक नसेल. यानंतर बीजनाशकाची फवारणी करताना आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. शेतकरी बांधवांनो, बीजनाशक फवारणी करताना आपल्या जमिनीमध्ये पुरेपूर ओलावा असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण पेरणी केल्यानंतर हे बीजनाशक फवारणी करणार असल्यामुळे आपलं बी हे व्यवस्थित मातीमध्ये झाकलेले असावे. पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आत आपल्याला फवारणी करणे आवश्यक आहे. फवारणी करण्यासाठी आपल्याला पेट्रोल पंपचा वापर न करता साधा बॅटरी पंपचा वापर करायचा आहे. फवारणी करताना जमिनीचा कुठलाच भाग सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बीजनाशकाची फवारणी करताना आपल्याला जास्तीत जास्त पाण्याचा वापर करायचा आहे आणि शक्य झाल्यास फवारणी करण्यासाठी फ्लॅट जाट नोझलचा वापर करायचा आहे, कारण फ्लॅट जाट नोझलचा फवारा हा V-शेप पडत असतो. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे सोयाबीन पिकातील बीजनाशकाविषयी माहिती होती. आपला हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू परत अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.